स्मरणगाथा लेखन व वाचन वृंदा कुलकर्णी. आज 28 मे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती. 143 वर्ष लोटली, पण सावरकर या विचारधारेचे गारूड कमी न होता उलट वाढतच आहे. ही विचारधाराच आपलं भविष्य आहे याची जाणीव आता अधिकाधिक होऊ लागलेली आहे. सावरकर केवळ 5च अक्षर, पण या अक्षरात लपले आहे प्रचंड देशप्रेम, देशभक्ती, स्वातंत्र्याचं भव्य दिव्य उदात्त असं स्वप्न आणि धडाडी. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनविशेषांची ही अभिमानास्पद अशी स्मरणगाथा. 7 जून 1985 रोजी सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी एक घटना घडली. ज्या भारतीय क्रांतिकारकाने ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले होते, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी ब्रिटिश संसदेने कामकाज स्थगित केले. सर्व ब्रिटिश संसद वेस्टमिनिस्टरच्या सभागृहात प्रेम वैद्य यांचा सावरकरांवरील चित्रपट पाहण्यासाठी एकत्र आले. दुसऱ्या दिवशी इंडिया हाऊसमध्ये एका निळ्या रंगाच्या ब्रिटिश सन्मान चिन्हाचे समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले. या चिन्हावर वि. दा. सावरकर, एक महान देशभक्त व तत्वज्ञानी, यांचा येथे निवास होता अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला. या सन्मान चिन्हाचे अनावरण करणारे 97 वर्षांचे लॉर्ड फेनर ब्रॉकवे हे माजी खासदार म्हणाले, कोणत्याही देशाला सावरकरांसारख्या देशभक्ताचा अभिमानच वाटेल. वासुदेव बळवंत फडके यांचे उरलेले कार्य पूर्ण करण्यासाठीच जणू भगूर येथे सावरकरांच्या घरात या विनायकाने जन्म घेतला. लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड, इतिहासाचं आकर्षण, वेळोवेळी होणाऱ्या विविध विषयांवरील चर्चा, यातून त्यांची वैचारिक बैठक तयार होत गेली. परंपरांचे अंधानुकरण न करता बुद्धिवादावर भर देणारे सावरकर तरुण वयापासूनच वेगळ्या विचारांचा तरुण म्हणून ओळखले गेले. त्यात विचारातूनच प्रखर देशभक्तीचा उदय झाला. जयोस्तुते ही रचना 1903 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना केलेली रचना. वय वर्ष अवघं 20. बाह्य जगाचं आकर्षण असणारं हे वय, पण हा तरुण मायभूमीला म्हणत होता, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. काय विलक्षण कल्पना आहे. परंतु या आधीचाही एक प्रसंग सांगते. 22 जून 1897ची घटना ही सर्व परिचित आहेच. या हत्येशी संबंधित असणाऱ्यांना जेव्हा फाशीची शिक्षा जाहीर झाली, तेव्हा तर सावरकर भावनाविवश झाले. त्यांची रात्रीची झोप उडाली. भावना जेव्हा अगदी अनावर झाल्या, तेव्हा भगूरमधील आपल्या घरातील अष्टभुजा भवानीसमोर त्यांनी आपलं मन मोकळं केलं. आपल्या कुलदेवतेसमोर त्यांनी सशस्त्र लढा उभारून मातृभूला मुक्त करण्यासाठी आपला प्राण व सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा केली. देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेन. स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धात शत्रूला मारत चापेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन. ही प्रतिज्ञा केली तेव्हा तर सावरकर अवघे 15 वर्षांचे होते. एका अल्पवयीन मुलाने केलेली ही प्रतिज्ञा. कुठून आलं असेल हे बळ? कोण होतं बरोबर? कोणी बरोबर येणार का माहीत नाही. अटक होणार की फासावर जावे लागणार हेही माहीत नाही. पण इंग्रजांचं राज्य उलथवून टाकायचं हे भव्य स्वप्न त्या प्रतिज्ञेत होतं. किती पराकोटीचा आत्मविश्वास व देशाभिमान, निग्रह व राष्ट्रावर निरपेक्ष अशी भक्ती. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो, हा सावरकरांचा उदात्त विचार सामान्यांच्या विचारांच्या पलीकडचा आहे. म्हणूनच आचार्य अत्रे म्हणतात ते किती खरंय पहा. अत्रे साहेब म्हणतात, सावरकरांच्या जीवनाचा उगमच मुळी देशभक्तीतून झालाय. त्यांच्या व्यक्तिमत्वाला उजाळा देणारे जे 2 पैलू आहेत ते अतिशय देदीप्यमान असे होते, ज्यामुळे त्यांच्या चरित्राकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. ते 2 पैलू म्हणजे अपरंपार देशभक्ती व परमोत्कट अशी स्वातंत्र्य लालसा. अन्यायाचा प्रतिकार करत देशप्रेमाचा धडा गिरवणाऱ्या सावरकरांच्या जीवनातील हा आणखी एक पुढील प्रसंग. 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईतील सरदारगृहात लोकमान्य टिळक यांचं निधन झालं. ही बातमी 2 दिवसांनी अंदमानात सावरकरांना समजली, तेव्हा सावरकर खूप व्यथित झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला येणं तर अशक्य होतं, पण टिळकांना श्रद्धांजली तर अर्पण करायची होती त्यांना. त्यावेळी श्रद्धांजली वाहण्याचा एक वेगळाच विचार सावरकरांच्या मनात आला. तो त्यांनी आपल्या बंदीजनांना सांगितला.
तो विचार होता, उद्या दिवसभर सर्वांनी उपवास करायचा. जेवणाची वेळ सकाळी 10 वाजताची होती, पण जेलमध्ये सर्व कैद्यांनी जेवण घेण्याचं नाकारलं. जेवण तर सोडाच, पण अन्नाचा एक कणही कुणी स्वीकारला नाही. कैद्यांच्या या राष्ट्रप्रेमाचे तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनाही नवल वाटले. एकीचं बळ त्यांना पाहावयास मिळालं. अर्थात हा बदल बंदीजनांमध्ये एका रात्रीत झालेला नव्हता. अंदमानमध्ये सावरकरांनी फार विचारपूर्वक पावलं उचललेली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर एक प्रखर देशभक्त, क्रांतिकारक, समाज सुधारणेसाठी रणशिंग फुंकणारे समाजसुधारक, वैज्ञानिक व सैन्यविषयक दूरदृष्टी ठेवणारे सुधारणावादी, स्त्रीविषयक उदार दृष्टिकोन बाळगणारे, अमोघ वक्तृत्वाने दिपवून टाकणारे, भाषाशुद्धीचे प्रणेते, प्रतिभावंत, अमोघ कवित्व, हे सारं एकाच व्यक्तित्वात समर्थपणे एकवटलेलं होतं. अनेक दीप या तेजस्वी व्यक्तित्वात तळपताना दिसतात. सावरकरांच्या अमर विचारांचा आठव मनात आणताना वाटतंय की आताच्या परिस्थितीत आपल्या सगळ्यांचा अर्जुन झालाय. अशा वेळेस योग्य मार्ग दाखवणाऱ्या श्रीकृष्णाची गरज आहे. सावरकरांचे विचारच श्रीकृष्णाची भूमिका निभावणारे आहेत, सामर्थ्यशील व मार्गदर्शक ठरणारे आहेत. सावरकर हे एक हाडामासाचं व्यक्तिमत्व नाहीये, तर तो एक विचार आहे. असा विचार की जो राष्ट्राला युगानुयुगे प्रेरणा देणारा ठरतोय. राष्ट्रभक्ती तुझेच दुसरे नाव, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.